नमस्कार. आयच्या या खाशेल्या हिडोनात तुमकां सगळ्याक येवकार. आज आमचे अशी गेस्ट आसात तांकां आयकुपाची म्हाका दिसता सगळ्या गोंयाक उमळशीक आसतली. खूब प्रश्न आसात तांकां विचारपाचे आनी ती उत्तरां जाणूनय घेवपाची. आमचे बरोबर आसात भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते, महाराष्ट्राचे आदले मुख्यमंत्री, सध्याचे विरोधी पक्ष फुडारी आनी भाजपाचे गोंयाचे इलेक्शन इन्चार्ज देवेंद्र फडणवीसजी. देवेंद्रजी वेलकम. थँक्यू. आपण गेल्या वेळेला भेटलो होतो तेव्हा मध्यरात्री भेटलो होतो आणि आज आपण असं दुपारी भेटतोय. मला वाटतं 2017 नंतर गोव्याचं जे राजकारण आहे ते रात्रीचं सुरू झालं. शपथविधी धरून सरकार करणं आणि आपली पहिली मुलाखतही त्यावेळी मध्यरात्रीच झाली. सो तुम्ही त्या दिवशी जे पहिल्यांदा आला होता ही नवीन जबाबदारी घेऊन ते आजपर्यंत हे मध्यरात्रीचं राजकारण दिवसा ढवळ्या करण्यासारखं झालेलं आहे का? नाही, राजकारण दिवसा ढवळ्यात चाललं आहे. फक्त राजकारणाचा वेग इतका जास्त आहे की तो मॅच करण्याकरता 24 तास कमी पडत आहेत, म्हणून रात्रीचाही उपयोग करावा लागतो आहे. त्यामुळे दिवसाचंच राजकारण आपल्याला करायचं आहे, पण रात्रीचा उपयोगही करायचा आहे. काय काय गोष्टी आपण आल्यानंतर आपल्या निदर्शनास आल्या ज्या बदलणं आपल्याला भाग पडलं आणि कोणकोणते बदल आज आपल्याला प्रत्यक्षात दिसून येत आहेत? नाही, मला असं वाटतं की भाजपने इथे तयारी चांगलीच केली होती. सगळ्यांना एकत्रित करून आणि एका दिशेने पक्ष नेण्याची आवश्यकता होती. त्या प्रकारे आम्ही नेला. मग काही लोक जाण्याच्या मानसिकतेत होते, त्यातले काही गेले. पण मला असं वाटतं की ओव्हरऑल एक टीम म्हणून BJP इथे स्ट्रॉंग आहे आणि बऱ्यापैकी एकसंघ अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे. आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हा पक्ष आमचा जो आहे हा एक संघटनेच्या भरोशावर चालणारा पक्ष आहे. आमची प्रत्येक बूथवर संघटना असते, एक पन्ना प्रमुख आमचा असतो. असं आम्ही खालपर्यंत डिसिमिनेट करतो, मंडळापासून तर पन्ना प्रमुखापर्यंत. या सगळ्या यंत्रणा या आम्ही अगदी नीट गेल्या काही दिवसांमध्ये तयार केल्या आहेत. आणि आता ही यंत्रणा या इलेक्शनच्या मूडमध्ये गेल्यामुळे मला असं वाटतं इलेक्शन आमचं खाली पर्क्युलेट व्हायला आहे. एक आरोप होतोय तो म्हणजे हे पक्षाचं विस्तारीकरण आहे की काँग्रेसीकरण आहे, आणि दोन्ही आरोप होत आहेत. म्हणजे तुमचे नेते म्हणतायत की हे विस्तारीकरण आहे, पक्ष वाढवायचा असेल तर विस्तार करायचा असेल तर हे करावंच लागतं, पण ते करायच्या नादात काँग्रेसीकरण झालंय का? मी उलट म्हणेन काँग्रेसच्या अनेक लोकांचं भाजपाईकरण आम्ही केलं आहे. आमचं काँग्रेसीकरण होऊ शकत नाही. हे खरंच आहे की 2017ला एक वेगळी परिस्थिती तयार झाली. त्यानंतर आमचं सरकार झालं आणि हे सरकार स्थिर चालतं आहे लक्षात आल्यानंतर 10 लोक काँग्रेसमधनं देखील आमच्याकडे आली. काही डायरेक्ट निवडणुका लढून आली, काही डायरेक्ट आली आमच्याकडे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात काँग्रेसमधनं लोक आली हे खरं आहे. पण आम्ही आमची तत्त्वं सोडली नाहीत. आम्ही आमच्या जे काही भारतीय जनता पार्टी म्हणून जी आमची पद्धत आहे ती पद्धत काही सोडली नाही. त्यामुळे मी हे दाव्याने म्हणू शकेन की आम्ही प्रयत्न हा केला आहे की त्यांचं भाजपाईकरण झालं पाहिजे, आमचं काँग्रेसीकरण आम्ही होऊ देणार नाही. जी यादी आता सगळी यादी डिक्लेअर झालेली आहे ती जर बघितली तर सगळ्यांचा एक आरोप होतोय की याच्यात पक्षात मधून जे पुढे आलेले उमेदवार आहेत ते 1/3 वगैरे असतील. बाकीचे उमेदवार असे आहेत ज्यांना पक्षाच्या विचारधारेशी किंवा संघटनेशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही आहे. या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे जेव्हा आपण रिअल पॉलिटिक्स किंवा इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणतो तेव्हा ही कसरत करावीच लागते का अवॉइड करणं शक्य असतं पण काही पॉलिटिकल कंपल्शन्स असतात? माझं मत असं आहे की साधारणपणे 50% जास्त लोक हे पक्षातनंच तयार झालेले आहेत. 20% लोक असे आहेत जे बाहेरून आलेले आहेत पण ते बराच काळ पक्षामध्ये आहेत आणि काही लोक पूर्णपणे नवीन आहेत. पण शेवटी निवडणुकीच्या काळामध्ये इलेक्टिव्ह मेरिट हा देखील एक महत्त्वाचा विषय असतो आणि गोव्याची आपली एक लिगसी आहे. असे काही जण आहेत की जे आमच्याकडनं निवडून आले, मग काँग्रेसमधनं निवडून आले आणि पुन्हा आमच्याकडनं निवडून आले. आता यांना काँग्रेसमधनं आलेलं म्हणायचं की भाजपमधनं गेलेला परत आलेला म्हणायचं? आयात म्हणायची की निर्यात म्हणायची? तर मला असं वाटतं की आम्ही असं म्हणू की बाबा काही कारणाने दूर गेले होते, परत जवळ आले. आता अशा लोकांना तर आम्हाला भाजपचंच मानावं लागेल. म्हणून ही परिस्थिती आहे. गोव्यामध्ये बेसिकली काही लिगसी इश्यूज आहेत आणि ते आम्हाला देखील एका दिवसात नाकारता येणार नाही, कारण हे स्पर्धात्मक अशा प्रकारचं राजकारण आहे. त्यामुळे
त्यातनं मार्ग काढून आम्ही जे बेस्ट करता येईल करायचा प्रयत्न करतो. मी कालच एक डिबेट करत होतो, याच्यावर तुमच्या पक्षाचे स्पोक्सपर्सन होते, काँग्रेसचेही स्पोक्सपर्सन होते. म्हणजे गोव्याचं राजकारण कसं झालंय याचा एक तो विनोदी किस्सा आहे. म्हणजे काँग्रेसचे जे होते त्यांनी सांगितलं की तुमच्या पक्षात म्हणजे हाच मुद्दा होता की तुम्ही आमच्या पक्षातलीच माणसं नेलीत आणि त्यांना उमेदवार केलं. तर त्यांनी सांगितलं की प्रतापसिंग राणेसारखे तुमचे नेते सुद्धा आज तुमच्या तिकिटावर निवडणूक लढवायला पाहत नाही आहेत. आणि नंतर त्याच चर्चेच्या वेळी मुद्दा आला की तुमच्या सरकारने काय केलंय. तो काँग्रेसचा म्हणायला लागला की तुम्ही जा आणि विश्वजित राणेंना विचारा की आमच्या सरकारने काय केलं होतं. त्यांचे वडील 18 वर्षे मुख्यमंत्री होते. म्हणजे गोव्याचं राजकारण हे सध्या एवढं विचित्र बनलेलं आहे. फक्त भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून नाही, एक राजकारणी म्हणून ज्यांनी फक्त या प्रदेशाचं नाही किंवा महाराष्ट्रात नाही देशाचं राजकारण खूप जवळून बघितलेलं आहे. ही परिस्थिती तुम्हाला खूपच विचित्र वाटत नाही का? थोडी विचित्र तर नक्कीच वाटते. दोन गोष्टी मला गोव्यामध्ये बघायला मिळाल्या. म्हणजे आता मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही म्हणत आहे, एक पॉलिटिकल किंवा थिंकर ॲनालिस्ट म्हणून मी या ठिकाणी बोलतो. साधारण कुठल्याच राजकारणामध्ये कोणी थांबायला तयार नाही, पण गोव्यात कोणीच थांबायला तयार नाही. गोव्यामध्ये सगळ्यांना पुढे जायचंच आहे. म्हणजे राजकारणामध्ये प्रत्येकाला निवडणूक लढायची आहे. ही एक गोव्यातली परिस्थिती माझ्या लक्षात आली. आणि दुसरं, इथे लोकांना माजी बनण्यातही इंटरेस्ट आहे. म्हणजे एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्यातही लोकांना इंटरेस्ट आहे. माजी मुख्यमंत्री लावून घेतलं तरी दे आर सॅटिस्फाईड. त्यामुळे मुख्यमंत्र्याची ॲस्पिरेशन असलेले असे अनेक लोक आपल्याला या ठिकाणी अनेक वर्षापासनं हे पाहायला मिळत आहेत. ते हे एक थोडंसं गोव्याचं वेगळेपण मला पाहायला मिळतं. दुसरा जो मुद्दा आहे तो घराणेशाहीचा, म्हणजे ज्याचा आरोप काँग्रेसवर व्हायचा 2012 साली, तर तो एक निवडणुकीचा मुद्दा झाला होता. आज मला वाटतं काँग्रेसही घराणेशाहीचा मुद्दा करू शकत नाही, भारतीय जनता पक्षही करू शकत नाही. त्यांनी पती पत्नींना तिकीटं दिलेली आहेत, करू शकत नाही, टीएमसी करू शकत नाही. तुम्ही पती पत्नींना तिकीटं दिलेली आहेत. पण याच्यातून एक जो तुमच्या केडरमधून जेव्हा आम्ही बोलतो तुमच्या केडरशी जो एक प्रश्न सतत विचारला जातो, म्हणजे गेल्या 8-10 दिवसापासून तरी, की सध्या पक्षाला काँग्रेसमधून आलेली दाम्पत्य चालतात का, पण भाजपमधून पुढे आलेल्यांचं फॅमिली किंवा कुटुंब चालत नाही का? विशेष म्हणजे पर्रीकर आणि श्रीपाद नाईक. मी अगदी तुम्ही जे म्हणालात ना त्याचं अगदी क्लिअर मी सांगतो की भाजपमध्ये फॅमिली राजला जागा नाहीच. काही ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आहेत आमचे. आता उदाहरणादाखल श्री बाबूश मॉन्सेरात आणि जेनिफर मॉन्सेरात दोघे आमदार म्हणून आमच्याकडे आले. आणि त्यामुळे 2014 नंतर साधारणपणे आम्ही एका घरात 2 तिकीटं दिलेली नाहीत. पण जुनी असली लिगसी असली तर आम्ही देतो आहे. विश्वजित राणे आमच्याकडे आले आणि आपल्याला माहिती आहे की ती सीट आम्हाला जी आमची कधीच आली नव्हती आजपर्यंत, ती सीट आम्हाला मिळाली. याच्या व्यतिरिक्त आपण जर सिद्धेशचा विचार केला तर सिद्धेश हा चांगला उमेदवार होता, एक अतिशय चांगला युवा तरुण नेता आहे आमचा. पण त्याला ज्यावेळेस पक्षाने नियम सांगितला की आपल्या पक्षात हे नाही होऊ शकत, जे झालं आहे ते का झालं आहे ते तुलाही माहिती आहे, पण हे नाही करायचं, आपल्या पक्षाचा नियम आहे, त्यांनी ते ऐकलं. आणि उत्पलचा जर आपण विचार केला तर उत्पलला आम्ही तिकीट नाकारलं नाही. आम्ही उत्पलला तिकीट दिलं. आम्ही त्याला 2 चॉईस दिले. असाही चॉईस दिला की जिथे भाजप हमखास निवडून येते, पण उत्पलला केवळ पणजीत लढायचं होतं. मी असं म्हणेन की आम्ही उत्पलला तिकीट नाकारलं नाही, उत्पलनी आमचं तिकीट नाकारलं, भाजपचं तिकीट नाकारलं, कारण आम्ही त्याला चॉईस दिला होता. आणि त्याचं कारणही आहे, शेवटी पणजीतली आजची परिस्थिती वेगळी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही बाबूश यांना घेतल्यानंतर आणि 3 वर्ष त्यांना त्यांना पक्षामध्ये आमदार म्हणून ठेवल्यानंतर आणि त्यांच्या सपोर्टने सरकार चालवल्यानंतर 3 वर्षानंतर तुम्ही हे नाही म्हणू शकत ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, उत्पल हा चांगला आहे, आमचं सगळ्यांचं त्याच्यावर प्रेम आहे, पर्रीकर कुटुंबावर आमचं प्रेम आहे. पण माझं मत आहे की काही लोक त्याला मिसगाईड करत आहेत. आता मला सांगा की बाबूश यांना अथॉरिटीचा अध्यक्ष कोणी बनवलं? मनोहरभाईंनीच बनवलं ना. मग 2017 नंतर मग मनोहरभाईंना जर बाबूश यांच्याबद्दल ऑब्जेक्शन नव्हतं, तर आज 3 वर्षानंतर
त्यांच्यावर असं ऑब्जेक्शन कसं घेता येईल? त्यामुळे मला असं वाटतं की काही लोक जे आहेत ते उत्पलला मिसगाईड करतायत. माझी खरं म्हणजे अपेक्षा अशी होती की उत्पलनी पक्षाचं ऐकून एक लाँग टर्मचा विचार केला पाहिजे होता आणि एक नेतृत्व डेव्हलप करायला पाहिजे होतं. म्हणून मला असं वाटतं की उत्पलच्या बाबतीत पक्षाने काही फार चूक केलं असं माझं मत नाही आहे. हां, त्याच्या अगदीच मनासारखं झालं नाही हे मात्र खरं आहे. तुम्ही म्हणतात की पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं नाही, त्यांनी पक्षाचं तिकीट नाकारलं. ते जेव्हा या स्टुडिओमध्ये आले आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांचा एकच मुद्दा होता की बाबुश मोन्सेरात इज नॉट द कॅन्डिडेट हू कॅन टेक माय फादर्स लेगसी अहेड. There is no one, including Utpal, there is no one who can take legacy of Manohar Bhai Parrikar ahead. There can be one and only one Manohar Bhai Parrikar. If his legacy belongs to anyone, it belongs to BJP. No one else. No one else. It's a legacy created by BJP. त्यामुळे whether it is Babush, whether it is Utpal or anybody. त्यामुळे मला असं वाटतं की अशा जजमेंटल हे उत्पलला नाही होता येणार. म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू उत्पल, इतकं जजमेंटल होण्याकरता त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, इतकं जजमेंटल होण्यालायक नाही आहे. ही इज अ गुड लीडर. त्यांनी अजून प्रयत्न केला पाहिजे, त्यांनी समोर आलं पाहिजे. आम्हाला उत्पल नको आहे असं कोणाला जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. ही इज गोईंग ऑन रॉंग पाथ. तुम्ही काय म्हणता की त्यांनी पक्षात राहायला हवं होतं, दुसरीकडे तिकीट घ्यायला हवं होतं, नेतृत्व सिद्ध करायला हवं होतं आणि मग त्यांनी जर दावे वगैरे करायचे असतील तर त्याच्यानंतर करायला हवे होते. 100%. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, बिकॉज आय वॉज निगोशिएटिंग विथ हिम. मी त्याला सांगितलं, मी बाबूशशी बोललो, मी त्याला सांगितलं बाबूश तुझ्यासमोर हे कबूल करतील की 5 years नंतर यू विल कंटेस्ट फ्रॉम पणजी. 5 वर्षांनी पणजी उत्पल पर्रीकर लढेल हे उत्पलला मी सांगितलं. मी बाबूशशी बोललो, त्यांनी ते मान्य केलं. आता याच्या पलीकडे काय करता येईल? व्हॉट एल्स कॅन आय डू ऑर द पार्टी डू? म्हणजे फार मोठं विधान आहे. तुम्ही म्हणता 100%. की बाबुश मोन्सेरात हॅड एग्रीड Yes. की 5 वर्षानंतर लेट उत्पल बी द Yeah. कॅन्डिडेट येस. अँड स्टील उत्पल आय एम रिफ्यूज टॉकिंग ऑन रेकॉर्ड. अँड स्टील उत्पल रिफ्यूज. या तर तुम्ही म्हणता की पक्षाने आणखी काय करायला होतं, आणखी तुम्ही इलेक्शन इन्चार्ज म्हणून तरी तुम्ही आणखी काय करायला काय हवं करता होतं? येईल सांगा. व्हॉट कॅन बी डू? त्यालाच अनुसरून दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पर्रीकर आणि पार्सेकर. बेसिकली पर्रीकर मी म्हणतो तेव्हा त्याचा उत्पलही आला, मनोहर पर्रीकरही आले, घराणंही आलं. पार्सेकर म्हणतो तेव्हा पार्सेकर सर आले. हे 2 व्यक्ती अशा होत्या, भारतीय जनता पक्षाच्या गोव्यातील 2 मुख्यमंत्री, म्हणजे पहिला मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचा दुसरा मुख्यमंत्री जर कोणी असेल तर लक्ष्मीकांत पार्सेकर. आज या दोघांनाही म्हणजे एकाच्या कुटुंबाला आणि सरांना स्वतः असं वाटतं की आपल्यावर अन्याय झाला आहे. पक्ष ज्या दिशेने चालला आहे दॅट इज नॉट द पार्टी दे फाउंडेड. हाऊ डू यू रिस्पॉन्ड टू दॅट? असं आहे की मनोहर पर्रीकर असतील, लक्ष्मीकांत पार्सेकर असतील आणि श्रीपाद भाऊ नाईक, या तिघांनी पक्ष रुजवण्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये खूप मेहनत केली. यात दुमतच नाही आहे. म्हणजे फाउंडर्सपैकी ही मंडळी निश्चितपणे आपण मानू शकतो. पार्सेकर सरांना भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद मिळालं, मंत्रिपद मिळालं, मुख्यमंत्रीपद मिळालं. मुख्यमंत्री असताना जी काही कारणं झाली असतील, पार्सेकर सर एका मोठ्या फरकाने निवडणूक हारले आणि त्यानंतर जिंकलेले उमेदवार हे पुन्हा निवडणूक बाय इलेक्शन लढून भाजपमध्ये आले, भाजपच्या तिकिटावर आले. आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही पार्सेकर सरांना हे समजवण्याचा प्रयत्न केला की सर, आजही परिस्थिती अशी नाही की तुम्ही पुन्हा तिथे निवडून येऊ शकाल. तुम्हाला मतं नाहीत का? मतं आहेत तुमच्या मागे, पण निवडून येण्यात की मतं तुमच्या मागे नाही आहेत. आणि म्हणून मी स्वतः पार्सेकर सरांना घेऊन दिल्लीला गेलो. माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, माननीय अमित शहाजी आणि BL संतोषजी यांच्यासोबत मिटिंग केली. अमित शहा साहेबांनी आणि अध्यक्षांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्हाला काय हवं आहे ते सांगा, तुम्ही आम्हाला हवे आहात. तुम्ही आमच्या पक्षाचे जुने कार्यकर्ते आहात. आत्ताची स्थिती तिथे निवडून येण्याची नाही आहे, पण म्हणून तुम्हाला वाऱ्यावर सोडायचं नाही आहे.
केंद्रात, राज्यात, पक्षात, सरकारमध्ये काय पाहिजे सांगा, तुम्हाला आम्ही देऊ. म्हणजे मला आत्ताही शब्द आठवतात, आप आपके 3 प्राथमिकता लिखकर दीजिए, हम कर देंगे. पण आता पार्सेकर सरांसारख्याही पक्षाच्या जुन्या जाणत्या माणसानं असा प्रेस्टिज इश्यू करून नाही, मला लढायचंच आहे. बरं, खरंच सांगतो की लढून निवडून येण्यासारखी परिस्थिती असती, पहिलं आम्ही तिकीट पार्सेकर सरांना दिलं असतं. पण ती सर्वेतही दिसत नव्हती. त्यांना मी दाखवला होता सर्वे दाखवल्यानंतर ते असं म्हणाले की गेले 6-8 महिने मी लढेन की नाही असं लोकांना माहीत नाही, म्हणून सर्वेमध्ये मी मागे येतो आहे. असं सर्वेत कधी होत नसतं. पण शेवटी ही दुःखाची गोष्ट आहे, म्हणजे उत्पलचं असेल किंवा पार्सेकरांचं असेल. पण मला म्हणून तर मी म्हटलं की गोव्यामध्ये मला समजतच नाही की कोणी कॉम्प्रोमाइजच करायला तयार नाही. कोणी पक्षाला, म्हणजे इतके जुने जाणते हे नेते, असं मी बघितलं नाही. मी इतक्या राज्यांमध्ये गेलो, भाजपमध्ये तरी अशी परिस्थिती मला पाहायला मिळाली नाही. किमान त्यांच्या स्तराचे जे नेते आहेत हे काही ना काही पक्षाच्या अडचणी समजून पक्षाला मदत करतात. मात्र त्यांनी एकदमच हा निर्णय केला. एक वाटतं का सर की पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी असे निर्णय घेतल्यामुळे या निवडणुकीच्या वेळी सध्या केडरही बेडर झाल्यासारखं वाटतंय? नाही, केडरला दुःख होतं याचा काही फार परिणाम होतो असं नाही आहे. अशा निर्णयामुळे इनफॅक्ट केडरच्या मनामध्ये जो आदर असतो ना, तो आदर कमी होतो. त्यामुळे याचा परिणाम होणार नाही, पण पक्षाला फटका बसणार नाही. फटका बिलकुल बसणार नाही, पण पक्षातल्या केडरला दुःख नक्की होईल, नक्की दुःख होईल. तुम्ही म्हणता की दुःख होईल कारण हे नेते पक्षाबरोबर राहिले नाहीत म्हणून, पण या नेत्यावर अन्याय झाला अशी भावना केडरमध्ये नाही का? किंवा आपल्या पक्षामधून आपल्या बरोबर जे नेते वर आले होते त्यांना आज प्रातिनिधित्व मिळत नाही असं जर केडरला वाटत असेल तर त्याचा फटका बसू शकतो का? नाही, खरं सांगायचं झालं ना तर समजा उत्पल यांना तिकीट मिळालं नाही, त्याची कारणं काय आहेत आणि भाजपने काय केलं होतं हे गोव्यातल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे गोव्यात त्याची रिॲक्शन नाही. मला महाराष्ट्रात लोक विचारतात, ओ तुम्ही तिथे इन्चार्ज असताना, तुमचे मनोहरबाईंशी इतके संबंध असताना उत्पलला का नाही तिकीट मिळालं? म्हणजे लोकांना असं मनातनं ही गोष्ट वाटते, ती बाहेरही वाटते. पण इथल्या केडरला हे माहिती आहे की उत्पलवर अन्याय करायचा पार्टीचा कुठलाही विचार नव्हता. पार्टीने त्यांना सगळं देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपला निर्णय घेतला. पार्सेकर सरांच्या संदर्भात साधारणपणे केडरलाही असं वाटतं की सरांनी ऐकायला पाहिजे होतं. पक्ष जर त्यांना 4 गोष्टी द्यायला तयार होता तर त्यांनी घ्यायला पाहिजे होत्या. त्यांनी आग्रह धरायला नको होता, अशी कॉमन BJPच्या कार्यकर्त्याची मानसिकता आहे. एक गोष्ट म्हणतं की जे काँग्रेसमधून आलेले नेते आहेत, बेसिकली दीज आर टिपिकल हेवीवेट्स किंवा सेटरप्स यांना आपण काहीही म्हणू शकतो. एक गोष्ट सतत आता म्हटली जाते, इव्हन सर्वे बघितली, बाकीच्या गोष्टी बघितल्या तरी, की हे नेते शिफ्ट झालेले आहेत, त्यांचा मतदार त्यांच्याबरोबर शिफ्ट झाला आहे की नाही याची अजून शाश्वती कुणी देत नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का? काही प्रमाणात झाला आहे, काही प्रमाणात होणार नाही. पण BJPची सगळीकडे वोट बँक आहे. सो BJPच्या वोट बँकला यांची वोट बँक टॉपअप करते आहे आणि म्हणून हे निवडून येतील. त्यामुळे आणि असं कधीच होत नाही, कोणाचबद्दल होत नाही. फार कमी लोक अशी असतात की जे 100% वोट बँक काढू शकतात. काही 50% आणतात, काही 75% आणतात, काही 25% आणतात. पण ती जे काही त्यांच्यासोबत येते आहे त्या वोट बँक जेव्हा आपण BJPच्या वोट बँकेशी ॲड करतो त्यावेळेस ते गणित, तिथलं जे काही पॉलिटिकल अर्थमॅटिक आहे ते जमतं. मायकल लोबो, तुम्ही सांगितलं की मायकल लोबोंना असं वाटतं की पैशाच्या जोरावर काही होऊ शकतं. ते मंत्री तर तुमच्या सरकारमध्ये होते, त्यांनी पैसाही तिथेच कमावला असेल. तर आज तुम्हाला वाटतं का की मायकल लोबो जे करतायत त्यांना जो फोर्स मिळतोय तो कुठेतरी भाजपमधूनच त्यांना फोर्स मिळाला होता आणि त्याचा वापर ते आज भाजपच्या विरुद्धच करतायत? निश्चित त्यांनी जे काही स्वतःला उभं केलं हे भाजपचा आमदार म्हणून, मंत्री म्हणूनच केलं आहे. आणि जे काही त्यांना त्या काळात अधिकार होते त्याचा वापर, गैरवापर, दुर्वापर जो काय असेल तो सगळं करूनच हे सगळं त्यांनी मिळवलेलं आहे. अदरवाईज भाजपमध्ये येण्याच्या आधी त्यांचा काय, म्हणजे काही वजूद नव्हता त्यांचा, पण भाजपमध्येच मिळवलं आहे. आता हे ठीक आहे की त्यांना असं वाटतं आहे की अख्खा बारदेश मीच निवडून आणणार आहे आणि उद्या बारदेश निवडून आणला की काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाचा मी दावेदार होणार आहे. त्यांना काँग्रेसही कळली नाही आणि त्यांना भाजपही कळली नाही. असे अनेक लोक काँग्रेसमध्ये जातात आणि नंतर ते दिसतही नाही.
आणि भाजपमध्ये कोणी आल्याने आणि गेल्याने काही फार फरक पडत नाही, कारण पाळमुळं घट्ट आहे. एखादी निवडणूक इकडे तिकडे होते पण भाजप त्याच ठिकाणी उभी असते. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, आता उत्साह करू द्या. अचानक गोव्याची निवडणूक ही हाय प्रोफाईल झाली आहे. म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे तसे पारंपरिक पक्ष आहेत गोव्यातले. मगो आहे, गेल्या निवडणुकीपासून गोवा फॉरवर्ड आहे. आणि या वेळेला जी भर पडलेली आहे ती TMC आणि आम आदमी पक्षाची. ह्या दोन पक्षांकडे बघितल्यावर म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना पॉलिटिकल टुरिस्ट म्हटलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की असे पॉलिटिकल टुरिस्ट येतात तेव्हा अर्थव्यवस्थेलाही थोडी चालना मिळते, ती मिळू दे म्हणून. आजच्या घडीला तुम्ही जेव्हा बघता तेव्हा या पक्षांचं जे त्यांनी केलंय गोव्यात आल्यापासून आनंद होतो तुम्हाला की दुःख होतो? कारण सगळेजण म्हणतात की याच्यातून भरपूर स्प्लिट होणार मतं आणि त्याचा फायदा भाजपला होणार. नाही, असं आहे की पॉलिटिकली आम्ही क्लोजली सगळं वॉच करतोय. मी असं म्हणणार नाही की केवळ यांच्यामुळे भाजप निवडून येईल. याचं कारण काय आहे, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी लढतोय. कुठे आम्ही काँग्रेसशी लढतोय, कुठे आम्ही तृणमूलशी लढतोय, कुठे आम्ही आपशी लढतोय, कुठे आम्ही मगोशी लढतोय, कुठे आम्ही गोवा फॉरवर्डशी देखील लढतोय. आम्ही एक सिंगल पोल आहोत. पण त्यासोबत तृणमूल काँग्रेस ज्या वेगानं या ठिकाणी आली त्याच वेगानं ती खाली गेली आणि त्याचा एक विशेष फटका हा MGPला देखील पडणार आहे. त्याचं कारण काय आहे, तृणमूल काँग्रेस खाली जाण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की बंगालच्या निवडणुकांनंतर जो व्हायलन्स झाला आणि त्या व्हायलन्समध्ये ज्या प्रकारे विशेषतः हिंदू समाजाला टार्गेट करून अटॅक करण्यात आलं आणि जाणीवपूर्वक ममता बॅनर्जींनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं, त्यातनं हे अनडेमोक्रॅटिक आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये केवळ तुष्टीकरणाचं राजकारण करतात, एक अशी इमेज ही तृणमूल काँग्रेसची तयार झाली आहे. आणि त्यामुळे इथे ते वर गेले आणि तेवढ्याच वेगाने खाली आले, सत्य त्यांचं लक्षात आलं. आणि त्याचसोबत मगोला देखील, आज मगोतनं अनेक लोक आमच्याकडे का आले, ते याकरता आले की त्यांना असं वाटतं की तृणमूलसोबत मगो गेल्यामुळे मगोला मतं मिळणार नाहीत आणि म्हणून ते लोक आमच्याकडे आले. आप पार्टी जी आहे ही आज प्रयत्न असा करते आहे, तृणमूलचाही तोच प्रयत्न आहे की देशामध्ये काँग्रेस खाली चालली आहे. काँग्रेस ही आता अल्टरनेट पार्टी म्हणून कोणी त्याच्याकडे पाहायला तयार नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाचं जे व्हॅक्यूम आहे ते व्हॅक्यूम भरण्याचा प्रयत्न ही आप पार्टी करते. पण मला असं वाटतं आपही बऱ्यापैकी एक्सपोज झाली आहे. दिल्लीचं मॉडेल हे लोकांना माहिती आहे, दिल्लीचं हाफ स्टेट, इट्स नॉट अ फुल स्टेट. त्यांना काही पोलीस सांभाळायचे नाहीत, त्यांना काही रस्ते करायचे नाहीत, त्यांना मॅक्सिमम गोष्टी त्यांना करायच्या नाही आहेत. आणि तिथेही ज्या गोष्टी त्यांनी प्रॉमिस केल्या ते करू शकलेले नाही आहेत. त्यामुळे जे त्यांनी त्यांच्याच राज्यात केले नाहीत ते प्रॉमिसेस इथे येऊन करायचे हे लोकांना समजतं. म्हणून मला असं वाटतं की या दोन्ही नवीन पक्षांना आता नव्याची थोडी नवलाई आहे, त्यामुळे काही ठिकाणी मतं मिळतील, पण ओव्हरऑल मला वाटत नाही की फार मतं मिळू शकतात आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. नाही, मला असं वाटतं की बघा, आम्ही काँग्रेसची जिथे लढतोय तिथे काँग्रेसचीच लढतोय आणि जिथे नाही तिथे काँग्रेस नाहीच. म्हणजे कुठे मगोशी लढतोय किंवा तिथे काँग्रेसच नाही आहे. त्यामुळे असं एकदम स्प्लिट आहे असं मी म्हणणार नाही. अखेरचे दोन प्रश्न. प्रतापसिंग राणेंना निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा केवढा मोठा वाटा आहे? असं आहे, प्रतापसिंग राणे साहेब एक अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे, अतिशय विचारी व्यक्तिमत्व आहे, अतिशय धोरणी व्यक्तिमत्व आहे आणि ज्यांचा एक स्टेट्समन म्हणून आपण रोल बघितलेला आहे. त्यामुळे त्यांना माझ्यासारखा कोणी कन्व्हिन्स करू शकतो का? नाही करू शकत. त्यांचे निर्णय ते स्वतः घेतात. सुरुवातीपासून तुम्ही सतत सांगत होतात की हे होणार आहे आणि तेच झालं. असं आहे की त्यांचे निर्णय ते घेतात. मला इंडिकेशन मिळत होते की ते काय करू शकतात. त्याचा थोडा लाभ घेण्याचा प्रयत्न आता राजकारणात तर करावाच लागतो, तो केला मी. अखेरचा प्रश्न आणि मला हे मुद्दाम विचार, आय एम टेम्प्टेड टू आस्क यू दिस, की तुम्ही जर गोव्याचे मुख्यमंत्री असता तर ज्या रीतीने ही आयात झाली ती तुम्ही केली असती का? का तुम्ही वेगळ्या रीतीने विचार केला असता? मला असं वाटतं की आज आपण जेव्हा मागे वळून बघतो ना तेव्हा त्याच्यावर कमेंट करणं सोपं असतं, पण त्यावेळची परिस्थिती काय आहे त्याच्यावर निर्णय असतात.
निर्णय बरोबर की चूक याचं विश्लेषण हे नंतर होतं, पण त्यावेळच्या परिस्थितीत जे योग्य वाटतं तो निर्णय केलेला असतो. आणि मला असं वाटतं की हा निर्णय काही एकटा प्रमोद सावंतांचा किंवा मुख्यमंत्र्याचा असू शकत नाही. अर्थातच त्यांनी त्याकरता कॉन्करन्स, कारण मी त्यावेळेस गोव्यात नव्हतो, पण निश्चित मला पार्टीची परिस्थिती माहिती आहे, त्यामुळे पार्टीचं कॉन्करन्स देखील त्यांनी घेतलेलं असणार. त्यामुळे मला असं वाटतं की आज त्याचं विश्लेषण मी असतो तर काय केलं असतं असं करणं अयोग्य ठरेल. देवेंजी, तुम्ही गोवा पिंजून काढताय सध्या, आणि मला वाटतं एरवी स्टार कॅम्पेनर वगैरे असतात, पण जेव्हा महाराष्ट्रातले नेते गोव्यात येतात तेव्हा परकं पण वाटत नाही, आणि त्यामुळे तुम्ही काणकोणपासून पेडणेपर्यंत जातात तेव्हा मला वाटतं गोवेकरही तुम्हाला त्याच भावनेने अगदी सगळं रिसेप्शन मिळत असेल. फार म्हणजे गोव्यात आल्यानंतर आपल्या घरी आल्यासारखंच वाटतं. माणसं सारखी आहेत, भाषेची अडचण नाही आहे, आणि गोव्यातले लोक खूप प्रेमळ आहेत. खाऊ पिऊ घालतात, वजन वाढवून पाठवतील एवढं नक्की. असं असतं, म्हणजे वेळ काढला आणि एवढी सविस्तर मुलाखत देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलात. प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्यू.